अकल्प आयुष्य भावे तया गुणा, माझी असं कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखे निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गणेश गणनाथ दया निधि सकल विघ्न कर दूर हमार. यही सुमरे भव तरत जात है, उनके पूर्ण करत काज है. धनक धनक ध्वनि मृदंग बाजे, मत मतंग गणनाथ है नाचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धा धिं धिंदा. नमो नमो दुर्गे सुखकर्णी, नमो नमो दुर्गे दुखहरण. निरंकार है ज्योति तुम्हारी, तिहु लोक फैली उजियार. शुंभ निशुंभ दानव तुम मार, रक्त बीज शंखन सौहार. महिषासुर नृप अति अभिमानी, छेहि करज तिहि मिहि अकुलान. रूप कराल कली का धारा, सेन सहित तुम तिहि सौहार. छनन छनन छन लास्य करतम, दुर्गे रूपी शक्ति माता. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथमना. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतचिया. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. धा धिं धिंदा. टाळ टाळ. सृष्टि रचिता है परमात्मा सर्वेश्वर, अनादि विदाता स्वयं भुव जो है ऋषिकेश. भजते हैं शंकर शिवशेष, पद्मनाभ से ही है ब्रह्मा. शक्ति रूपी जो है नरसिंह, नाम तुका सावता कबीरा. मुक्त जनी और चोखा मेरा, भारतवर्ष भजे सीताराम. वृंदावन के है राधे श्याम, महाराष्ट्र संतों के संग. श्याम ही विठ्ठल पांडुरंग, शंकर
मान कमल दल लोचन जय 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 श्री कृष्ण भजे जय 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 श्री विष्णु भजे पद्म कहे श्री रंग भजे श्री संतों के संग भजे। नमो जन्मभूमी जिथे जन्म लोमी नमो कर्मभूमी जिथे बाळी लोमी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून कामी जिजो देह माझा तया प्रार्थितो मी विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्त कल्पद्रुम ऋषिकेशा गुण गौरव अनुभवा जगत जीवन जगदाकार शंकराचा आत्माराम पांडुरंग परमात्मा यांच्या सानिध्यात राहून ज्यांनी ब्रह्मदर्शन सगुण दर्शन निर्गुण दर्शन अवतार दर्शन व प्रतिमा दर्शन असे 5 प्रकारचे दर्शन ज्यांना साक्षात स्वतःच्या उभ्या आयुष्यामध्ये झालेले आहे असे असणारे भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। आणि मागणी साधारण नाही, ज्ञानोबरायांचं पसायदान ज्या पद्धतीने गाजलं जातं त्याच पद्धतीने हे नामदेवरायांचं पसायदान ज्याला मागितलं जातं म्हटलं जातं जे भगवंताकडे मागितलेलं दान आहे आणि त्याचं श्रेष्ठत्व आज आपण जाणून घेऊया। विठ्ठल 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 विठ्ठल। सर्वात प्रथम वक्ताचं प्रदान कर्तव्य म्हणजे परिहार देणे इष्ट अनिवार्य आहे। आपण सर्वजण किम निमित्ताने या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहोत तर निमित्त काही साधारण नव्हे, याला एक प्रकारे आपण संजीवन समाधी सोहळा म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, कारण 2 संतांच्या पुण्यतिथी एकाच मुहूर्तावरती येणं आणि एकाच सोबत या सर्व संतांनी मिळून या सगळ्या संतांचे वैचारिक विचार मांडणं ही साधारण गोष्ट नाही। आणि या 2 संतांची ही एक प्रकारची पुण्यतिथी किंवा संजीवन समाधी सोहळा आपण म्हणू आणि त्यातूनच असणारे संत शिरोमणी सावता महाराज व भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज व आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजन करण्यात आलेला आहे व गावाच्या थोरा मोठ्यांच्या पुण्याईने व त्याचबरोबर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असलेली आपली सुंदर अशी असलेली खर्ची नगरी आणि या खर्ची नगरीमध्ये आजचा आपला 6वा दिवस आणि आजच्या 6व्या दिवसानिमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। आजची माझी कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे व ज्यांनी ही सेवा घेतलेली आहे असे असणारे भाग्यवंत हरिभक्त परायण आमचे अरुण दादा माडी त्यांचे मी प्रथम तर खूप खूप अशा पद्धतीने अभिवादन करेल व त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आमचे हरिभक्त परायण संगीत विशारद सुवर्णताई गिरी महाराज यांचे मी सुद्धा खूप खूप अभिवादन करेल। त्याचबरोबर संगीत विशारद आमचे वैजनाथ महाराज म्हणजेच गायनाचार्य कोकाटे बिळकर म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचे देखील खूप खूप अभिवादन करेल। त्याचबरोबर सर्वांचे लाडके असणारे आमचे मृदुंगमणी महाराज म्हणजेच प्रकाशजी महाराज किनगावकर यांचे देखील खूप खूप अभिवादन करेल व त्याचबरोबर समस्त या गावातील समस्त भजनी मंडळ जे अगोदर सुद्धा ज्यांनी माझं कीर्तन खर्ची खुर्द खर्ची खुर्द इथे श्रवण केलेलं आहे आणि त्याच दिवशी ठरवलं की या गावात सुद्धा माईसाहेब यांना आणायचं आहे आणि मी भाग्यवंत आहे की संत सावता महाराज यांचं दर्शन मला झालं आणि सुंदर आणि भक्तिवन वातावरणामध्ये मी येऊ शकली, म्हणून त्या सर्वांचे मी प्रथम तर खूप खूप असे अभिवादन करेन। विठ्ठल विठ्ठल हो, सर्वात प्रथम आपण महामानवांना वंदन करूया ज्यांच्यामुळे आपल्याला सर्वांना इथे बसण्याची संधी मिळाली व ज्यांच्यामुळे आपण आवर्जून कीर्तन भक्तिमय प्रचार प्रसार करू शकतोय। अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या जिजाऊ साहेब, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, सिंहाच्या जबडात घालून हात मोजीन दात ही जात मराठीची
छत्रपती संभाजीराजे भोसले. स्त्री शिक्षणाचा लढा पुढे नेत नेत प्रत्येक घरातली स्त्री शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे व तिला कुणापुढेही हात पसरवण्याची गरज पडली नको पाहिजे. अशा स्त्री शिक्षणाचा लढा पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई फुले, अशा सावित्रीबाई फुले यांचे मार्गदर्शक, त्यांचे जीवनगुरु व आम्हा तुम्हा लेकरांसाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करणारे महात्मा ज्योतिबा फुले. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर अथरलेली नसून कामकरी कष्टकरी समाजाच्या तळहातावर असलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आज ज्यांची जयंती आहे असे असणारे अण्णाभाऊ साठे. वडिलाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार लागा, ज्याने जन्म देणे कर्तव्य त्याला तैशीची शिक्षण देणे अगत्याची, अशी ग्रामहितेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्यात देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. स्वतःच्या प्रपंचातच परमार्थ कसा पद्धतीने बघावा आणि समतेची वाट सर्वांपर्यंत पोहोचवणारे संत सावता महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे, छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे व छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन करते. विठ्ठल 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 हो. चला तर आजचा निवडलेला अभंग. जगामध्ये श्रेष्ठ कुणाला मानलं जातं? जगामध्ये श्रेष्ठ एक प्रकारे मानलं जातं सर्वात अगोदर साधकाला. साधकानंतर श्रेष्ठ मानलं जातं देवाला आणि देवानंतर श्रेष्ठ मानलं जातं संतांना. कुणाला? संतांना. बरं, संतांना श्रेष्ठ का मानावं? संतांना श्रेष्ठ का मानावं याच्या मागचं कारण काय? संतांना श्रेष्ठ का मानावं? संत कुणाला म्हणावे? संत कोण आहेत? आताच्या जगामध्ये संत म्हणून आम्ही कुणाला पुकारावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण धीरे धीरे सोडवूया. बरं, त्यातच आणखी एक मोठा प्रश्न, कीर्तनाचं आयोजन कशासाठी होतं? कीर्तन का आहे? कीर्तन पोरखेड नाही, कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन स्वतःची करमणूक नाही. मग कीर्तन नेमकं काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सोडवूया. विठ्ठल विठ्ठल सामान्य जनता भगवंताला काहीही मागत असताना काय मागते? स्वतःसाठी मागते. एक तर स्वतःशी जुळलेली गोष्ट असेल किंवा एक स्वतःच्या संसाराशी जुळलेली गोष्ट असेल, ही सामान्य व्यक्ती कधीही मागत असते. मग मागून मागून काय मागणार? भगवंता माझ्या मुलाला नोकरी लागू दे, भगवंता माझ्या मुलाला चांगली सुशिक्षित चांगल्या खानदानातली मुलगी शोधून आण आणि त्याचा विवाह होऊ दे, भगवंता माझ्या शेतीला या वेळेस पिकं लावलेले आहेत त्याला चांगला नफा भेटू दे, नुकसान नको करू आणि या वेळेसच्या पावसाला जरा लांबच ठेव, किंवा मला ज्या वेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस भगवंता पाऊस पाड. अशा प्रकारची आपण भगवंताकडे याचना करत असतो. वेगवेगळ्या प्रकारची लहान लेकरांची याचना, भगवंत 10वी मध्ये मला चांगले मार्क्सने सोडून दे, भगवंता परत एक वेळेस लॉकडाऊन आण आणि मला पास करून टाक. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या सामान्य मनुष्य करत असतो. मम आणि अहम म्हणजेच माझ्या स्वतःसाठी आणि माझ्याशी रिलेटेड म्हणजेच माझ्या संसाराशी संबंधित असणाऱ्या लोकांसाठी सामान्य लोक मागत असतात. साधक ते त्याच्यातले अभ्यासक असतात, त्यांच्या जीवनावरचा भगवंतावरचा आणि संतांचा अभ्यास चाललेला असतो. मग देव काय करतो? कुणी पाहिलाय देव आजपर्यंत? कुणी पाहिलाय? जेही लोक देव पाहण्याचा दावा करतात त्यांच्यावरती वारकरी संत मांदी आडी विश्वास ठेवत नाही. जिवंत असताना जर तो व्यक्ती म्हणत असेल मी देवाला या स्वरूपात पाहिलं, त्या स्वरूपात पाहिलं, देव असा देव तसा, तो माझ्याशी बोलतो, हम तो डायरेक्ट कनेक्टेड है भगवान से, भाई रहने दे तेरे पास में ही तेरा भगवान. असं कस काय? सिद्ध साधू संत कुणीकडे गेले आणि याच्याशी भगवंत कस काय कनेक्टेड होतोय?
कुठे आहे भगवंत? आताचे भगवंत जितकी आहे तितकी मनुष्याने कल्पना केलेली आहे. काय केलेली आहे? कल्पना. ही संतांची कल्पना आहे. माझा पांडुरंग विटेवर उभा आहे, माझा पांडुरंग सावळा आहे, माझा पांडुरंग एवढा सुंदर आहे, माझ्या पांडुरंगाच्या आजूबाजूला सगळे नौकर चावकर आहेत, माझा पांडुरंग एवढा सुंदर आहे. ही संतांची कल्पना आहे. काय? ही संतांची कल्पना आहे. मग देव कुणी पाहिला नाही. देव कसा आहे आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित नाही, आपल्याला ठाऊक नाही तो कसा आहे दिसायला, पण तो आहे. कदाचित कोणत्या स्वरूपात असेल हे आपल्याला माहित पडणार नाही. सावता महाराज सांगतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. कशात आहे? कांद्यात, मुळ्यात. जो प्रपंच मी करतोय त्याच्यामध्ये आहे. संत चोखामेळा ढोरं चारत असताना, गुरं राखत असताना म्हणतात, यातच माझा विठ्ठल आहे, माझ्या कर्मांमध्ये माझा विठ्ठल आहे. या अशा अनेक प्रकारच्या संतांनी, वारकरी संतांनी दावे दिलेले आहेत. कुठे शोधताय तुम्ही भगवंताला? एका मूर्तीमध्ये कोंडून ठेवताय? फक्त एका मूर्तीमध्ये सीमित आहे का तो? अरे नाही, तो खूप अफाट आहे. तो आकाशापेक्षा अथांग आहे, तो जमिनीपेक्षा सुद्धा गाढ आहे, तो समुद्रापेक्षाही मोठा अथांग आहे. मग देव कुणी आजपर्यंत पाहिला नाही, कुणाला माहित नाही आणि आपल्यालाही माहित नाही की तो कसा दिसतो. पण संतांच्या कल्पनेवरून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतोय. संतांच्या कल्पनेवरून आपण मानतोय. का मानतोय? तर संतांनी स्वतःचा विचार नाही केला, संतांनी सामान्य जनतेचा विचार केला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामान्य मजूर लोक कामाला जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी आले की घरातले भांडण तंटे सगळ्या पद्धतीने चालत असतात. मग संध्याकाळी जर याला विचारलं, खूप ताण आलेला आहे संसाराचा, मग संसारामध्ये एवढं दुःख आहे, तर दुःख घालवण्यासाठी काय करतो? थोडीशी घेतो, है ना? इतका ताण आला, इतका वैताग आलेला आहे, एवढा वैताग आलेला आहे, माझं अंग दुखतंय, मी या रोगाने पूर्णपणे छिन्न विछिन्न झालेलो आहे, माझी बायको सतत भांडत असते, लेकर बाळांचं मला करावं लागतं, कुठून मी या संसाराच्या नांदी लागून गेलो. म्हणून त्याच्यासाठी संध्याकाळी आलं की दुःख विसरण्यासाठी, आजार विसरण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी आम्ही थोडीशी दारू घेणार. पण हा त्याच्यावरचा उपाय आहे का? एक दुःख सोडवण्यासाठी तुम्ही दुसरं दुःख स्वतःला लावून घेताय. तुमच्या व्यसनामुळे तुमच्या अख्ख्या परिवाराला त्रास होतो, तुमच्या व्यसनामुळे तुमच्या देहाला त्रास होतो. हा देह सुद्धा तुमचा नाही, या देहावरती सुद्धा अधिकार तुमच्या आई वडिलांचा आहे. या देहावरती अधिकार त्या परमेश्वराचा आहे ज्याने तुम्हाला जन्माला घातलंय. मग तुम्ही तुमच्या देहाला त्रास द्यावा इतका सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, एवढाही अधिकार तुम्हाला नाही. मग संतांनी सामान्य जनतेबद्दल हा विचार केला. संतांनी फार विचार केला. सामान्य जनतेच्या दुःखाचं जर निवारण करायचं असेल तर काय करावं? सोमवार के दिन उठिए, सोमवार के दिन ऐसा ऐसा करिए, ये तोना और ये ताड़गा करोगे तो तुम्हें ऐसे ऐसे फल प्राप्त होगा. मंगलवार के दिन अगर तुम पीपल के पेड़ के नीचे जाओगे तो तुम्हें ऐसा ऐसा करना पड़ेगा. शनिवार के दिन अगर तुम्हारे हाथ में मीरे लेके जाओगे और फिर इसको वहाओगे तो फिर तुम्हारे साथ में ऐसा ऐसा होगा. एक मोबाईल वरती व्हिडिओ पाहिजे, हात ताना करा तो तोडगा करा, हात ताना करा तो तोडगा करा. माय त्या बाबांना असं असं सांगेले, मला माहित नाही इथली भाषा कुठली आहे, गावरान भाषा. त्या बाबाने, त्या महाराजने असं असं सांगितलंय, असा असा उपाय करा आणि तसा तसा उपाय करा आणि इच्छानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकेन. बाबा सांगतोय, तुम्हें तुम्हारे बच्चों को ऐसे ऐसे परीक्षा में पास करवाना है, तुम्हें तुम्हारे घर में सुख समृद्धि लानी है, तुम्हें तुम्हारे घर में लक्ष्मी को वास कराना है, लक्ष्मी को घर के बाहर जाने नहीं देना है. ऐसा ऐसा उपाय करो, तुम्हारे घर की लक्ष्मी कभी तुम्हारे घर के बाहर नहीं जाएगी, पैसा ही पैसा होगा. आपल्या घरात तर काही लक्ष्मी येत नाही, पण बाबा आपली लक्ष्मी घेऊन सण चालला जातो. बाबा गैरा श्रीमंत होऊन जातो, है ना? आपण तिथल्या तिथे बसलेलं राहतो, आपण तिथल्या तिथे ऐकत राहतो, आपण तिथल्या तिथे श्रवण भक्ती करत राहतो आणि बाबा जो श्रीमंत होतोय, बाबा जो श्रीमंत, इतने लाखों का आश्रम, बाबा के पास ये है, बाबा के पास वो. ही सत्य परिस्थिती आहे, हे खोटं नाहीच आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आपण अडकून जातो उपायांमध्ये, आपण अडकून जातो तान्या तोडग्यांमध्ये, पण मुळात संतांनी हे आपल्याला सांगितलंच नाही. एक अभंग मला असा दाखवा, वारकरी संत मांदियाडी यातला,
की जे म्हणतील की तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, हे होईल. वारकरी संतांचा मला एकही असा अभंग जर तुम्ही दाखवून दिला ना तर बस. आणि समजा एखाद्याने तयारही केलेला असेल तर तो क्षेपक अभंग आहे, ते खोटारडे अभंग तयार केलेत. पण वारकरी संत मांदियाडी सामान्य जनतेला संसाराच्या मोहामध्ये अडकायला लावतच नाही. मग आता संतांनी काय विचार केला दुःख दूर करण्यासाठी? उपाय, ताने, तोडगे हे संतांनी विचार नाही केला. मग संतांनी विचार केला हरिपाठाचा, संतांनी विचार केला रात्रीच्या वेळेस कीर्तनाचा. संध्याकाळी हरिपाठ घ्यावा, हरिपाठामध्ये नाचावं. ही संपूर्ण वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. ही पद्धत साधारण नाही. संध्याकाळी हरिपाठाचा अर्थ काय? आम्ही इतके वर्ष झाले हरिपाठ करतोय. हरिपाठ समजलाय का? हरिपाठाचा अर्थ काय? काय नेमका हरिपाठ आहे? संत ज्ञानोबाराय हरिपाठाच्या माध्यमातून सांगतात. मी जे बोलली अगोदर त्याचंच तुम्हाला मी उदाहरण देते. उपाय, ताने, तोडगे नाही सांगत ते काय सांगतात? योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. हा अर्थ कधी आपण कुणी साधारण व्यक्तीने लावलाय? योग याग विधी. विधी कोणते कोणते उपाय ताने तोडगे कराल, किती किती यज्ञ कराल. हा होम करतो, हा यज्ञ करतो, आमको करतो, ढमकं करतो, भटजीला बोलवतो, ब्राह्मणाला बोलवतो, त्याच्याकडून मंत्र उच्चारण करून घेतो, आमको करून घेतो, ढमकं करून घेतो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात की याच्याने कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त होत नाही. वायाची उपाधी धम्म धर्म. वायाची उपाधी आहे ती उपाधी. डोक्याला ताण आहे त्याच्या नांदी लागू नका. मग ज्ञानोबाराय काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त मन स्थिर ठेवून भगवंताचं नामस्मरण करा. मग त्या नामस्मरणासाठी तयार केला गेलेला संध्याकाळच्या वेळेला असलेला हरिपाठ. हरिपाठामध्ये तुमच्या मुलांना नाचवा. तुम्हाला संसारामध्ये तुमचे मुलं कधीच नाचणार नाही. या वाईट जगामध्ये त्यांना नाचण्याची गरज पडणार नाही जर हरिपाठामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही हजर कराल तर. आता रात्रीच्या वेळेसच्या कीर्तनाची सोय बघा. मनुष्य जर मानसिक पद्धतीने त्रासलेला असेल, त्याच्या डोक्यामध्ये जर अनेक प्रकारचे विचार असतील, खूप ताण जर त्याच्या डोक्यात असेल तर तो 2 दिवस जरी लोडून राहिला तरी त्याचा ताण जाणार नाही, त्याला आराम भेटणार नाही. हे संतांना ठाऊक होतं. देवापेक्षा श्रेष्ठ संतांना का मानलं गेलंय ते नीट ऐका. संतांना माहित होतं 2 दिवस जरी सामान्य मनुष्य लोडून राहिला तरी त्याच्या शरीराचा त्रास जाणार नाहीये. मग त्रास घालवायचा असेल तर मनुष्याच्या मानसिकतेचा त्रास घालवणं आवश्यक आहे. त्याच्या डोक्याचा त्रास कसा कमी होईल तर संतांनी रचना केली तत्वज्ञानाच्या अभंगांच्या माध्यमातून. असे तत्व सामान्य जनतेला पटवत गेले. तिच्याने सामान्य मनुष्य स्ट्रेस फ्री, डिप्रेशन फ्री, एन्झायटी फ्री, जितके असतील नसतील तितक्या मानसिक आजारांपासून संत मंडळी सामान्य जनतेला दूर करत गेली. आणि मग बघा, तुम्ही जर तुमच्या मस्तिष्काने रिलॅक्स असाल, तुमच्या डोक्यात एकही विचार नसेल तर तुम्ही फक्त अर्ध्या तासासाठी जरी झोप घेतली तरी तुमचं शरीर पुन्हा एक वेळेस टवटवीत होईल. मग असे तुम्ही 10 दिवस लोडून राहा, तुम्हाला झोप येणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या डोक्याचं टेन्शन गेलं त्या दिवशी तुम्हाला झोप येईल. मग संत मंडळी शारीरिक पद्धतीने तर आराम देतातच, पण कोणाच्या माध्यमातून? तत्वज्ञानाच्या माध्यमातून, सामान्य जनतेला अभंगाच्या माध्यमातून उपदेश करून सामान्य जनतेने कशा प्रकारे डोक्याचा ताण विसरावा या माध्यमातून संतांनी कीर्तनाची रचना केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत थकलेला माणूस हरिपाठ ये, हरिपाठात नाच, संध्याकाळी कीर्तनाला बैस. महाराजांचं संत मंडळीचं प्रबोधन ऐक, तुझ्या जीवनातले सगळे ताण दूर होऊन जातील. याच्यासाठी आहे कीर्तनाची रचना. समजलं? याच्यासाठी आहे कीर्तनाची रचना. मग आता या कीर्तनाची रचना संतांनी केली. का केली? संत करतात परोपकार. काय करतात? परोपकार. संतांनी कधीही कुठेही स्वतःसाठी मागितलेलं नाही. माझी पत्नी आजारी आहे म्हणून तुकोबाराय काही म्हणाले का? नाही म्हणाले. माझा पुत्र गेला फक्त त्यांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितले, पण देवा बरं कर, बरं कर असं कोणी म्हटलंय का? मी संतांची गोष्ट सांगते. बरं, तुम्ही म्हणाल मग आम्हालाही म्हणू देणार नाही तुम्ही. सामान्य व्यक्तीने म्हणावं, पण संतांचे विचार बघा.
मग आता आजचा आहे आपला 6वा दिवस. संत मंडळीने स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीही स्वतःसाठी मागितलं नाही. प्रत्येक अभंगासाठी, जनतेसाठी संतांनी मागितलेलं जगाच्या आहे. कल्याणा संतांची विभूती देह कष्ट वीती परोपकारी देह कष्ट वीती परोपकारी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेते परोपकार देह कष्ट वेते परोपकार. संतांनी प्रत्येक अभंगातून फक्त आणि फक्त समाजासाठी, परोपकारासाठी स्वतःच्या प्रत्येक अभंगाला दिलेला आहे. मग संतांचा प्रत्येक अभंग हा पसायदान आहे. संतांचा प्रत्येक दिवस हा पसायदान आहे. आणि संतांचं संपूर्ण जीवन हे प्रत्येक वेळेलाच मागणीपर आहे. म्हणून आजचाही दिवस आपला मागणीपर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. मग आता जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? संत मांदियाडी, ज्यांनी उपाय, ताने, तोडगे हे तुम्हाला सगळं सारून फक्त भगवंताच्या नामचिंतनाची भक्ती करायला सांगितलेलं आहे आणि नामचिंतनाची भक्ती करूनच मार्गी लागायला सांगितलं आहे. एका ठिकाणी संत मंडळी जे आता जे खोटारडे लोक आहेत त्यांच्याबद्दल सांगतात उपाय वगैरे सोडा. दुसऱ्या ठिकाणी लोक सांगतात आम्हाला सगळं काही माहिती आहे. कशाच्या बेसवरती माहिती आहे? आम्ही तुम्हाला वेदांचा आधार देऊ, आम्ही शास्त्रांचा आधार देऊ. मला सांगा, जगामध्ये, भारतामध्ये, सर्व हिंदू धर्मातल्या शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ काय मानलं जातं? भगवंताने सांगितलेली फिलॉसॉफी आणि समजवलेली सायकोलॉजी, भगवंताने सांगितलेलं तत्वज्ञान आणि समजवलेलं मानसशास्त्र. कोणी सांगू शकेल? करा, विचार करा, विचार करा. भगवद्गीता. काय? भगवद्गीता. त्या भगवद्गीतेचे अनेक अर्थ निघतात. त्याच भगवद्गीतेचे अर्थ लावणारे म्हणजे संत ज्ञानोबा. संत ज्ञानेश्वर महाराज गीतेचं भाषांतर करतात आणि गीतेच्या माध्यमातून संत ज्ञानोबा सांगतात, जे वेद आधार बोलती परिकर्म फळी प्रतिष्ठिती दुर्बुद्धी पाही अर्जुना. ते काय म्हणतायत संत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचं भाषांतर करून? जे लोक तुम्हाला वेदांचा आधार देऊन, शास्त्रांचा आधार देऊन हे उपाय करा, ते उपाय करा, तुम्हाला कर्माच्या फळाची प्राप्ती होईल हे सांगतात, ते लोक दुर्बुद्धी आहे अर्जुना, असा साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. आणि हे ज्ञानोबा त्यांच्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत. मग आपल्याला कर्मफळाची आशा लावून देणारे, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला असे उपाय सांगू, तुमचं भलं होईल, अशी आशा लावणारे लोक दुर्बुद्धी आहेत. आणि या विचारधारेचा वारकरी संप्रदाय आहे. या विचारधारेचे वारकरी संत मांदियाडी आहेत. आणि ते संत मांदियाडी साधारण नाही. संत सावता महाराज एके वेळेस अशा प्रकारचा अभंग म्हणतात, जे वारंवार सामान्य जनतेला सांगत असतात की भगवंत हा चराचरामध्ये आहे आणि ऊच नीच तिथे कुठलीच नाही. ऊच नीच तिथे कुठलीच नाही. कोणताही जातीभेद नाही, कोणताही लिंगभेद नाही. तिथे सगळे समान आहेत. आणि या समानतेच्या, या समतेच्या पदरावरती संत मंडळी उपदेश करत असतात. मग इतके श्रेष्ठ जर संत असतील तर नामदेव महाराज म्हणतात, असे जितकेही महान महान श्रेष्ठ संत आहेत, हे भगवंता त्यांना अकल्प आयुष्य दे. त्यांचं आयुष्य एवढं वाढव की ते कधीही चिरंजीव राहायला पाहिजे. अभंगाच्या प्रथम अकल्प आयुष्य भावे तया कोणा. 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 अकल्प आयुष्य भावे तया कोणा.
नामदेव महाराज यातून सर्वात श्रेष्ठ मागणी कशा पद्धतीने मागतात तर म्हणतात, हे भगवंता, जितकेही हे महान महान संत आहेत त्या सर्व महान महान संतांना अकल्प आयुष्य दे, चिरंजीव आयुष्य दे, कारण तेच समाजाचं प्रबोधन करणारे आहेत, तेच समाजाचं कल्याण करणारे आहेत असं सर्व व्यक्तींना. इतकंच नाही तर संत मंडळी इतकंच नाही तर अशा पद्धतीने सांगतात की सामान्य जनतेला वारंवार वारंवार भगवंतावरती शंका निर्माण व्हायला लागते, वारंवार वारंवार मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण व्हायला लागते. आणि अशी द्विधा मनस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला सर्वांनी एका महान राजाचे चरित्र नेहमी ऐकायचे. आणि मी हे वारंवार माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते. अशी कल्पना ज्या ज्या वेळेला सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण होते, एक सामान्य राजा म्हणून त्यांच्याही मनामध्ये ती कल्पना ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला त्यांच्या मातेने त्यांच्या गुरुच्या स्वरूपामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं. असं असणारा एक महान राजा, आणि त्या महान राजाच्या बद्दल आपल्याला सर्वांना परिचित करून देणारे दुसरे कुणीच नसून, बघा आतापर्यंत इतिहासामध्ये हे कुणी सांगितलं नाही, कुणी सांगतही नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा सर्वात प्रथम शोध लावणारा व्यक्ती कोण होता? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावणारा पहिला व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सर्वात पहिला पोवाडा तयार करणारा व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि अशाच महान राजाच्या बद्दल महात्मा ज्योतिबा फुले एक सुंदर अशी उपमा देतात, आणि ती उपमा काही साधारण उपमा नाही, ती उपमा म्हणजे कुड वाळी भूषण. कुळाचा वाळीचा भूषण असलेला राजा, कुळवाळी भूषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राजांच्या मनामध्ये सुद्धा एकेकाळी कल्पना निर्माण झालेली होती. त्या कल्पनेचं निरसन होऊन मग नंतर काय परिवर्तन झालं ते आपण सर्वजण बघूया. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. डफावर थापतून तुन्याचा, डफावर थापतून तुन्याचा, डबावर तापतून तुझ्याचा, डबावर तापतून तुझ्याचा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय काय वर्णन केलं गेलं. डफावर थापतून तुन्याचा, डबावर तापतून तुझ्याचा, डबावर तापतून तुझ्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गात गुणगान, गान दीदी शिवप्रभूंचं गुणगान दीदी गान दीदी. प्रथम नमन करू संताना, प्रथम नमन करू संतांना, एकनाथांना, तुकारामांना, गाडवे बाबांच्या गुरु चरणाला जिरली, गुरु चरणाला राजली, गुरु चरणाला राजली. मग नमन माझ्या मातेला, मग नमन माझ्या मातेला, माझ्या पित्याला, शिक्षकांना आणि सर्वांना जिरहली. आणि तत्वाला हाजी. बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांना दिलेली पदवी कुळवाडी भूषण, सामान्य शेतकऱ्याचा, सामान्य जनतेचा असलेला राजा, कुळवाडी भूषण. कुळवाडी भूषण असा हा पूत शूद्राचा, असा हा जीव शिवराचा, असा जीव शिवराचा. बघा पूत शूद्राचा म्हटलेला आहे. काय म्हटलं
शूद्र. 4 वर्णावरती हा भारत देश आधीपासून चालत आलेला आहे. ब्राह्मणांना सर्वात श्रेष्ठ मानलं गेलंय आधीपासून. ब्राह्मणांनी ग्रंथांमध्ये वर्णन करून ठेवलंय, ब्राह्मणाशिवाय कुणी अगोदर जेवायचं नाही, ब्राह्मणाशिवाय शास्त्र कुणी वाचायचं नाही, ब्राह्मणाशिवाय वेदाचं पठण करायचं नाही. अशा प्रकारे ही परंपरा चालत आलेली. क्षत्रिय जो सैनिक म्हणून उभा राहतो त्याला क्षत्रिय म्हटलं गेलेलं आहे. ब्राह्मणानंतर क्षत्रिय. व्यापार करणारे, व्यवसाय करणारे म्हणजे वैश्य. आणि तिसरे, चौथे, जे सर्वात निम्न दर्जाची जात ज्यांना म्हटली जाते ते म्हणजे शूद्र. आणि शूद्रानंतरही आणखी खालची जात ज्याला म्हणली जाते अतिशूद्र. या लोकांनी इतका जातीभेद पसरवून ठेवलेला आहे आधीपासून. आणि त्या शूद्र जातीमध्ये छत्रपती शिवरायांना मोजण्यात आलं. संत तुकाराम महाराज कुणबी जातीत जन्माला आले, कुणब्यांना शूद्र म्हणण्यात आलं. संत सावता महाराज माळी जातीत जन्माला येतात, माळ्यांना सुद्धा शूद्र म्हणण्यात आलं. सगळ्यांना यांनी शूद्र लेखलं. पण महात्मा ज्योतिबा फुले छाती टोकून सांगतात, छत्रपती शिवाजी महाराज हा पूत शूद्राचा आहे, जो सगळ्या महाराष्ट्राचा राजा आहे. हे महात्मा फुले अभिमानाने सांगतायत. तुम्ही जाती तयार केल्या, तुम्ही धर्म तयार केले आणि सामान्य मनुष्याला त्याच्यानुसार निम्न दर्जा, उंच दर्जा तुम्ही दिला. पण आमच्या संतांनी काय केलं? संतांनी काय केलं? आम्ही सगळे समान आहेत आणि सगळे व्यक्ती स्वतःच्या कर्माने श्रेष्ठ आहेत, कोणताही व्यक्ती जातीने श्रेष्ठ नाही. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात शिवरायांना, असा हा पूत शूद्राचा, असा हा पुत्र सुजनाचा, असा हा पुत्र सुजनाचा. आणि म्हणूनच पवाडा गात छत्रपतीचा हरिणी पवाडा गात दिलदार दीदी, पवाडा गात दिलदार दीदी. ज्या काळामध्ये अनेक प्रकारचा जातीभेद पसरलेला होता, अनेक प्रकारचे धर्मभेद पसरलेले होते. इथून अफगाण हमला करतायत, इथून फ्रेंच हमला करतायत, तिथून डच हमला करतायत, इकडनं इंग्रज हमला करतायत, एकीकडून मुघल हमले करतायत आणि या भारत देशाला लुटून नेत आहेत, लुटून नेत आहेत. एकही राजा असा निर्माण झाला नाही ज्याने जनतेचा विचार करावा. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या दुसऱ्या परकीयांची गुलामी पत्करावी असेच सगळीकडे राजे तयार होते. त्या काळामध्ये एका महान संतांचा जन्म झाला आणि त्या संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं. लोकांना कीर्तनामध्ये बसवण्यासाठी हरभरे, गुड, साखर त्यांनी वाटला, जेणेकरून सगळ्यांना भगवंताची गोडी लागेल. आणि स्वतःच्या भारुडांद्वारे, स्वतःच्या कीर्तनाद्वारे, अभंगांद्वारे समाजाचं प्रबोधन करायला लागले. असे जन्माला येणारे कोण? संत एकनाथ महाराज. आणि त्या जगदंबेला पारणं घालतात आणि काय म्हणतात? दारू गडवया दारू गडवया, दारू गडवया दारू गडवया, 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 दारू गडवया. कोल्हापूरची लक्ष्मी दारुगड, लक्ष्मी दारुगड, दुर्गा भवानी लक्ष्मी दारुगड, तुळशी भवानी लक्ष्मी दारुगड. दारू गडवया, दारू गडवया, दारू गडवया, दारू गडवया, दारू गडवया, दारू गडवया, दारू गडवया. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आराधी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दाना लागुनी, मामन महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, तापाची करावी झाडवणी. अंत लागी तू पावसी निर्वाणी, अगदी राखींनी आईचा जोगवा जोगवा मागला, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागणं, आईचा जोगवा, जोगवा मागणं, जोगवा, जोगवा मागणं.
होतीस जिने श्रीकृष्ण म्हणून कंसाला मारलास आणि नरसिंह म्हणून हिरण्यकश्यपूला फाडलास. तूच प्रत्येक वेळेला अवतार घेतलेला आहेस आणि तूच ती आहेस. आता सुद्धा म्लेच्छांनी इथे थैमान वाजवलेला आहे आणि पुन्हा एक वेळेस तू अवतार घे. आणि एकनाथ महाराजांनी पारणं घातल्याबरोबर काय, जिजाऊ साहेब पुण्यात चालून येतात. जिजाऊ साहेबांचा शहाजी राजांसोबत विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर काय, अनेक पुत्राची प्राप्ती होते. लागोपाठ 3-4 पण कुणीही मात्र वाचत नाही. शेवटी जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज राहतात आणि जगदंबीकडे जाऊन जगदंबीची प्रार्थना जिजाऊ साहेब करतात. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागतात. डोहाळे काही साधारण नसतात. काय वाटतं जिजाऊ साहेबांना, काय खावंसं वाटतं? त्यांना मस्कती डाळिंब नको, गुलाब अत्तराचे शिडकावे नको. मग काय खावंसं वाटत होतं? चिंचा का कैऱ्या का मुलतानी माती? नाही. जिजाऊ साहेबांना काय वाटत होतं हे नीट लक्षपूर्वक ऐकायचंय. गर्भसंस्कार खूप महत्वाचे राहतात. जिजाऊ साहेबांना घोड्यावरच नाही तर हत्तीवर बसून जावंसं वाटत होतं. स्वतःच्या छातीवर चिलखत धारण करून बाला, तलवार, धनुष्यबाण चालवावासा वाटत होता. जिजाऊ साहेबांना सोन्याच्या तख्तावर आरूढ होऊन आफाट दान करावेसे वाटत होते. इतकंच नाही, जिजाऊ साहेबांच्या मस्तकामध्ये महाभारताचं युद्ध टकटक करत होतं. ज्या प्रकारे सुभद्रा गरोदर असताना तिच्या उदरामध्ये अभिमन्यूने चक्रव्यूह भेदण्याची कला उगत केली ना, त्याच प्रकारे जिजाऊ साहेबांनी स्वतःच्या मुत्सदी कारभाऱ्यांकडून चक्रव्यूह भेदण्याचीच नाही तर रचण्याची सुद्धा कला उगत केली. जिजाऊ साहेब जगदंबीकडे एकच वर मागत असायच्या, उन्मत्ती सिंहासने शिरफाडण्या सामर्थ्य दे, निरदाळण्या या दैत्य झुंडी, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. जास्त काहीच देऊ नको. त्या दुश्मनांना, त्या म्लेच्छांना मी माझ्या हाताने स्वतः छाटून टाकायला पाहिजे एवढी ताकद माता तू माझ्यामध्ये दे. आणि मग काय, 9 महिने 9 दिवस ओलांडले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या 8ही दिशेला प्रशांत आणि पवित्र अशी देवस्थाने आहेत, त्या देवस्थानावरती असणारा शिवनेरीगड, त्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि म्हणूनच पवाडा गात्या छत्रपतीचा हजी, छत्रपतीचा हजी, पवाडा गातो छत्रपतीचा हजी. आणि मग आता छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे. सर्व भविष्यकारांना गोळा करण्यात आलं. विचारलं, आमचा पुत्र काय करेल? त्यावेळेला भविष्यकार म्हणतात, हा पुत्र दिग्विजय करेल, हा दिगंताला पोहोचेल. याच्या सत्तेमध्ये गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्ग राहील. 4 प्रकारचे किल्ले स्वतःच्या सत्तेत ठेवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गिरिदुर्ग डोंगरावरचा किल्ला, जलदुर्ग पाण्यातला किल्ला, स्थलदुर्ग जमिनीवरचा आणि वनदुर्ग म्हणजे जंगलातला किल्ला. असे 4 प्रकारचे किल्ले स्वतःच्या सत्तेत ठेवणारा राजा. एक व्यक्ती उठतो, जिजाऊ साहेबांना विचारतो, मा साहेब तुमची काय इच्छा आहे? शिवबानं काय करावं? त्यावरती जिजाऊ साहेब म्हणतात, माझ्या शिवबानं कालचक्रच फिरवून टाकावं. कालचक्र कशा पद्धतीने फिरवावं? तर जिजाऊ साहेब म्हणतात, माझ्या शिवबानं
ज्या प्रकारे संत ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ना, त्या प्रकारे माझ्या शिवबानं वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड जिंकावा. स्वप्न कुणी बघितलं? जिजाऊ मासाहेबांनी बघितलं आणि मग सत्तेमध्ये आणलं छत्रपती शिवरायांनी. आताच्या आईला विचारलं, पुत्राची प्राप्ती झाली, पुत्रीची प्राप्ती झाली, तुम्हाला काय वाटतं तुमच्या पोरानं पोरनं काय करावं? काय माहित नाही काय करीन, कुठे फिरेन ना काय करीन काही सांगता नाही येत. का टपरीवरच फिरेन का पोरींच्या मागे फिरेन? पोरी बी काय करता काय माहिती का, नट्टा थट्टा करतच मोबाईल मध्ये पाहत राहतात, काही भरोसा नाही. मग आता स्वतःच्या मुलांची गॅरंटी आई घेत नाही, पण ज्या आईला आत्मविश्वास आहे की माझं लेकरू हे करेल आणि करायलाच पाहिजे, त्याच आईचे लेकरं घडतात, हे लक्षात ठेवा. आणि मी कसलं फळ आहे? मी सुद्धा याच बाबतीतलं फळ आहे. माझ्या आईने ठरवलं होतं अशा पद्धतीने घडवायचंय म्हणून तशाच पद्धतीने मी घडलेली. मग आता जिजाऊ साहेबांनी ठरवलं आणि त्या प्रकारेच त्यांना शिकवण द्यायला सुरुवात झाली. आता पुढे सुरुवात झाली. छत्रपती शिवराय हळूहळू मोठे होऊ लागले आणि ज्या वेळेला हळूहळू मोठे होऊ लागले, जिजाऊ साहेबांनी विचारलं, शिवबा तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय? शिवबा म्हणाले, मी माझ्या आजोबांसारखा होईल, मी माझ्या वडिलांसारखा होईल, मी माझ्या मामांसारखा होईल. जिजाऊ मासाहेब म्हणाले, काय मामांसारखा, आजोबांसारखा, वडिलांसारखा? तुम्हालाही गुलामांची आणि परकीयांची दास्यत्व घ्यायचं आहे आणि त्यांची जहागीरदारी स्वीकारायची आहे. तुमच्या मामांनी, तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी त्या परकीयांसमोर गुडघे टेकून त्यांची जहागीरदारी स्वीकारली आहे. त्यांचे कामं ते बघतात, निजामांचे, आदिलशहांचे, मुघलांचे, आणि तुम्हाला देखील तेच करायचं आहे. यापेक्षा तर मी निपुत्रिक बरी. हा शब्द साधारण आहे, हा शब्द साधारण नाही. जिजाऊ साहेबांचे शब्द आणि त्यांचं रागवणं हे काटेकोर होत. जिजाऊ साहेब शिवरायांना समजवताय, शिवबा तुम्हाला माहिती आहे हे परकीय नेमके आहेत तरी कोण? संत ज्ञानोबारायांच्या समाधीवरती चिरा बसल्यापासून केवढे अन्याय अत्याचार या परकीयांनी केलेले आहे. संत ज्ञानोबारायांच्या समाधीवरती चिरा बसल्यापासून तर आतापर्यंत जर आपण आपल्या सामान्य बहुजनांच्या रडण्याचे जर, किंकाळण्याचे जर आवाज आणि भ्रमणध्वनी एवढा जर गोळा केला तर संपूर्ण विश्वातील भ्रमणध्वनी सुद्धा फिका ठरेल. एवढे अन्याय अत्याचार यांनी केलेले आहेत. आपल्या सामान्य आया बहिणींच्या रडण्याचे अश्रू जर गोळा केले तर मोठ्या लाव्याला सुद्धा थंडागार पाडून टाकतील. एवढे अन्याय अत्याचार यांनी केलेले आहेत. या परकीयांच्या माथी सद्धर्माचे, सज्जनांचे व साधू संतांचे फासलेले पाप आहे, कारण यांनी त्यांच्यावर अत्याचार केला. शिवबा तुम्ही सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला आहात. कुणापुढे झुकण्यासाठी नाही तर अशा असंख्य देशद्रोह्यांना स्वतः पुढे झुकवण्यासाठी जन्माला आलेले आहात. कुणापुढे मुजरा करण्यासाठी नाही तर असे असंख्य लोक जे त्या परकीयांपुढे ज्या स्त्रिया मुजरा करता आहेत त्या स्त्रियांना आईचं अढळ स्थान देण्यासाठी जन्माला आलेले आहात, असं जिजाऊ मासाहेब शिकवण देत आहे. शिवबा घोड्यावर बसा, तलवार घ्या आणि शत्रूचा निपात करा. ही जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आया बहिणींची इज्जतीची लपतरे वेशीवर टांगली जात असताना घरात बसून त्यांच्या किंकाळण्या ऐकणे हे मराठीच्या औलादीला शोभणारी गोष्ट नाही. आणि हाच क्रांतिकारी विचार ऐकून छत्रपती शिवरायांची कल्पना दूर झाली. कल्पना काय निर्माण झाली होती? मी कसा काय उभा राहू शकेल, मी कसा काय त्यांच्याशी लढू शकेल, कशा पद्धतीने मी एवढा ताकदवर होऊ शकेल? तर जिजाऊ मासाहेबांनी हाच विचार दिला. आणि मग काय, रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. कशाची? हिंदवी स्वराज्य. हिंदूचं स्वराज्य नाही, हिंदवी स्वराज्य. प्रत्येक जातीचं, प्रत्येक धर्माचं स्वराज्य. कोणताही व्यक्ती असो तिथे मनमोकळा आहे. अशा प्रकारे स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवरायांनी. असं असणारं हिंदवी स्वराज्य. आणि पुन्हा एक वेळेस मग महात्मा फुले म्हणतात,
कुलवाडी भूषण कुलवाडी भूषण असा हा पूत शूदराचा असा हा पूत जिजाईचा असा हे पुत्र दिदाईचा असा हे पुत्र दिदाईचा असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांची कार्यकीर्ती महात्मा ज्योतिबा फुले नेहमी नेहमी गात असतात. आणि म्हणूनच माईसा हे बघा ते पवाड्याला जी रत्नात पवनार जी जी रत्नात पवनार जी 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 कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग आता सामान्य जनतेच्या मनामध्ये कल्पना निर्माण होते, ज्याचं भजन मी करतोय तो मला पावणार आहे का? भगवंत, आज तर माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तो तुम्हाला वाचवायला आलाच नाहीस. न दंड मादा येती पशु पालवत असं शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणजे काय, भगवंत लाठी काठी हातात घेऊन नाही पडत, माझे ढोरं कुठे पडून जातील त्यांचा मी सावरतो, अशा पद्धतीने भगवंत रक्षा नाही करत. मग तुम्ही असा प्रश्न नाही विचारू शकाल की काल तर माझा ऍक्सिडेंट झाला आणि आज तुम्हाला वाचवायला आला नाहीस. भगवंत अशा पद्धतीने आपल्याला वाचवतो की कधी कधी आपल्याला शिक्षा देऊन सुद्धा तो आपल्याला सवरण्याचा प्रयत्न करतो. पण समजण्याची कपॅसिटी आपल्यात असणं आवश्यक आहे. आणि ही समजण्याची जी एक तत्व आहे ते आपल्याला संत मंडळी देतात. मग ज्या ज्या वेळेला आपल्याला कल्पनेची बाधा होईल, मनात शंका निर्माण होईल त्या ईश्वराच्या प्रती, त्या वेळेला नामदेव महाराज प्रार्थना करतात, माझ्या हरीच्या दासांच्या मनामध्ये हे प्रश्न भगवंत कधी निर्माण होऊच देऊ नको. जे संत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न निर्माण होऊ देऊ नको. म्हणजेच कल्पनेची बाधा. अभंगाच्या द्वितीय चरण. कल्पनेची बाधा नो हे कोणे काय, कल्पनेची बाधा नो हे कोण काय, कल्पनेची बाधा हे कोण कल्पनेची बाधा नो हे कोण काय, कल्पनेची बाधा नो हे कोण काय, कल्पनेची बाधा नव कोणे कारी, कल्पनेची बाधा नव कोणे कारी. श्री संत मंडळी सुखे आसा, श्री संत मंडळी सुखे आसा, सुखी आसा. सुखी आसा, कल्पनेची बाधा नो हे कोण काय, कल्पनेची बाधा नो हे कोण काय, नो हे कोण काय, कल्पनेची बाधा नो हे कोण कल्पनेची बाधा नहो कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो. तुमच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये कधीही संतांच्या प्रती आणि देवाच्या प्रती ही कल्पना निर्माण नको व्हायला. जेव्हा निर्माण होणार नाही त्याच वेळेला आपण सर्वजण सुखी राहू. आता पुन्हा एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर विचार करायचा झाला तर शिवाजी महाराज जर आपल्याला कुणाला बनवायचं असेल घराघरामध्ये तर फक्त मुलगाच शिवाजी महाराज बनू शकतो का? हा प्रश्न मी प्रत्येक गावात विचारते. आणि स्पेसिफिकली इथे जास्त मुली आहेत, मुलं पण आहेत भरपूर, पण मुलींची संख्या थोडी जास्तच आहे, म्हणून हा प्रश्न विचारते. तर छत्रपती शिवाजी महाराज बनण्यासाठी मुलाचाच जन्म घेणं आवश्यक आहे का?
नाही. तर मुलगी सुद्धा शिवाजी महाराज बनू शकते. एकाला विचारलं, भाऊ मुलगी शिवाजी महाराज नाही बनू शकत का? तो म्हणतो, अरे मुलीने जिजाऊ बनायला पाहिजे. मान्य आहे, मुलीने जिजाऊ बनायला पाहिजे, पण केव्हा? तिचा विवाह झाल्यानंतर ज्या वेळेला तिला पुत्र पुत्रीची प्राप्ती होते त्यावेळेला तिच्या लेकराला घडवताना ती जिजाऊच बनेल की नाही? पण जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत स्वतः जर तिला रक्षण करायचं असेल तर तेव्हा ती काय बनेल? शिवाजी महाराज बनेल. रोल्स इंटरचेंज होत असतात. आता बघा, मग मुलगी सुद्धा शिवाजी महाराज बनू शकते. कशा पद्धतीने? हे 1828 साली ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. कुणी केलेलं आहे माहिती आहे? मी नेहमी सांगत असते, बुंदले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. अशा झाशीच्या राणीने ते सिद्ध केलं. 1857चा उठाव, 1857चा उठाव इंग्रजांना पूर्णपणे टाईट करून टाकणारा, त्याला पूर्णपणे चिंताग्रस्त करून टाकणारा. इकडनं मंगल पांडे लढता आहेत, तिकडनं झाशीच्या राणी लढता आहेत आणि झाशीच्या राणींनी मरते दमपर्यंत तिथे लढा दिला. ज्या वेळेला शेवटच्या वेळेला झाशीच्या राणीकडे काहीच उरलेलं नव्हतं त्यावेळेला इंग्रजने एक फरमान पाठवला, त्याचं नाव म्हणजे डलहौसी. त्या डलहौसीने फरमान पाठवलं आणि विचारलं, बघा आमच्या इंग्रजांकडे म्हणजेच आमचे जे इंग्लिश ब्रिटिश राज आहे त्याच्याकडे तुम्ही समर्पण करून द्या, तुम्हाला प्रत्येक महिन्याची पेन्शन सुरू होऊन जाईल. झाशी आमच्या ताब्यात राहील पण तुम्ही राणीसारखे राहाल, तुम्हाला पेन्शन भेटेल. झाशीच्या राणी म्हणाल्या, माझ्यासारख्या अशा लाखो मी स्वतःला समर्पित करून टाकेल पण कधीही माझ्या झाशीला कुणाचं गुलाम मी होऊ देणार नाही. माझी झाशी स्वतंत्र राहील. एवढे स्वाभिमानाचा उद्गार करणाऱ्या झाशीच्या राणी झाल्या. आणखी जर महिलांच्या बद्दल बोलायचं झालं, त्याच काळामध्ये 1848 कुणी मला सांगू शकेल सावित्रीबाईंनी उघडलेली सर्वात पहिली शाळेचं वर्ष? सर्वात पहिली शाळा अख्ख्या भारतातली मुलींसाठी सर्वात पहिली शाळा, सर्वात पहिली शाळा. आताच बोलले मी 1848, 1848. तर बघा, ज्या वेळेला सावित्रीबाईंनी ठरवलं, बरं सावित्रीबाई सुद्धा अशिक्षित होत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंशी इवल्याशा सावित्रीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी ठरवलं की मला अशिक्षित पत्नी नको, माझ्या पत्नीला मी शिकवणार. किती विचारवंत असणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. पत्नीला शिकवलं. सावित्रीबाई फुले या सर्वात पहिल्या शिक्षिका ठरल्या. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या बरोबर असणारी मैत्रीण म्हणजे फातिमा बी शेख, जी एक मुसलमान होती जातीने, तिला सुद्धा शिकवलं. फातिमा शेख सुद्धा पहिल्या मुसलमान शिक्षिका ठरल्या ज्यांनी सावित्रीबाई फुलेंबरोबर काम केलं. सावित्रीबाई फुले मुलींना आणि शूद्राच्या लेकरांना म्हणजे गोरगरिबाच्या शिक्षणाचा अधिकार, कुणाला? फक्त ब्राह्मणाला अधिकार. शूद्राच्या पोरांनी म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांनी शिक्षण घ्यायचं नाही. आता किती शिक्षणाने फायदा झालाय तुम्हाला समजताय ना? विचार करा, आतापर्यंत जर आपण शिकले नसते तर आपली हालत काय झाली असती? सावता हा शब्द सुद्धा वाचता आला नसता. महाराज हा शब्द सुद्धा वाचता आला नसता. मोबाईल, एवढी टेक्नॉलॉजी वाढून गेली, मोबाईल समजली नसते. आज सुद्धा खेड्यातले लोक जे अशिक्षित आहे त्यांना मोबाईल समजत नाही. आज सुद्धा ज्या ज्या योजना येतात त्या सामान्य खेडोपाडी पोचत नाही. का पोचत नाही? कारण लोकांना वाचता आणि लिहिताच येत नाही. मग किती नुकसान आहे आपल्या बिना शिक्षणाचं, हे महात्मा फुले जाणत होते. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. सावित्रीबाई तुमच्या आमच्यासारख्या शूद्राच्या लेकरांना आणि मुलींना शिकवायला जायच्या. एकच लुगडं असायचं त्यांच्याकडे, असे काही वेगळ्या वेगळ्या साड्या नसायच्या. तेच फाटकं लुगडं त्यालाच जोडलेलं. डोक्यावरती पदर कधी पडू नाही द्यायच्या. डोक्यावरती पदर असायचा, त्यांनी लावलेला लाल रंगाचं कुंकू आणि हातामध्ये पुस्तक घेऊन सावित्रीबाई लेकरांना शिकवायला जात आहे. लोकांनी दगड धोंडे उचलावे. अरे पोरींना काय शिकवते, शूद्राच्या लेकरांना काय शिकवते? पोरींना शिकवशील तर धर्म बुडेल, धर्माची बर्बादी होईल. कोणता धर्म? कायचा धर्म? तो धर्म आधीपासूनच मुलींना शिक्षणाची परवानगी देत नाही.
त्यांनी अनेक स्वतःच्या ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं, अरे मुलीला शिकवू नका, तुम्ही तुमचा धर्म बुडवून घ्याल. सावित्रीबाईंना अर्थी धोंडे मारण्यात आले. भांडे घासण्याचं, कपडे धुण्याचं पाणी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती फेकण्यात आलं. चिखल उचलून सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती फेकण्यात आला. सावित्रीबाईंनी स्वतःचा पदर तसाच पिडावा, ओलंचं ओलं लुगडं स्वतःच्या अंगावरती ठेवावं आणि मुलींना शिकवण्यासाठी जावं आणि ही मोठी क्रांती घडवावी. ही मोठी क्रांती घडवावी म्हणून काय म्हणतात, जय ज्योती जय क्रांती. हा नारा कधीच विसरायचा नाही. एखाद वेळेस देवाचं नाव विसरलं तर चालेल, पण जय ज्योती जय क्रांती कधीच नाही विसरायचं. ही फार मोठी लढाई आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्यासाठी लढलेली. मग इतकंच नाही, सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले. आज थोडंसं जरी मुलींच्या अंगावरती ओलं असलं, आपल्या शूद्राच्या लेकरांच्या अंगावरती, मम्मी हे काय इतकं ओलं ठेवलंय, पाऊस आहे ना आता, पावसाची इतकी माझी बनियान ओली ठेवली, चल दुसरा दे मला काहीतरी घालायला, असे सुद्धा पोरं बोलतात स्वतःच्या आई वडिलांना, बोलतातच. पण आपल्या आईने, आपल्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी किती किती लढा घेतलेला आहे, ही फार समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मग सावित्रीबाई फुलेंनी दिलेला लढा, एक वेळेस तुम्ही उपवास वगैरे, चांगला नवरा भेटण्यासाठी उपवास धरते, सोळा सोमवार करते वगैरे, हे नका करू. पण सावित्रीबाई फुलेंनी घेतलेले जितकेही कष्ट आहे, ते सगळ्याचे सगळे कष्ट वाया नको जायला म्हणून प्रत्येक पोरगी शिकली पाहिजे. स्वतःच्या प्रत्येक मुलीला ग्रॅज्युएशनच्या पुढचं शिक्षण तुम्ही द्यायलाच पाहिजे. तुम्ही देत नसाल तर तुम्ही सावित्रीबाई फुलेंचा त्याग वाया घालताय. हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीला हे शिकवलंच पाहिजे. एवढा मोठा त्याग सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे. आज सांगण्याचं इतकंच कारण नाही, मी नेहमी सांगत असते, आपली मुलगी कशी असायला हवी. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी सूरज की तरह हो कि कोई आंख उठा करके ना देखे. अशी मुलगी असायला हवी. मुलगी सुंदर असू शकते, पण सुंदर असताना सुद्धा जर कोणी तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत असेल तर तिने एक नजर फिरवता बरोबर तो तिथल्या तिथे थरथरला पाहिजे. एवढी ताकदवर तुम्ही तुमच्या मुलीला तयार करायची आहे. आणि इतकंच नाही, मी नेहमी ही गोष्ट सांगते, एखाद वेळेस मुलीला शिकता आलं नाही, शिकू नका. स्वयंपाक करता आला नाही, करू नका. पण कधीही देवासारख्या आई वडिलांची मान या समाजामध्ये झुकवू नका. एवढंही केलं तरी सुद्धा खूप होईल, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मुलींच्या बद्दल सांगण्याची गोष्ट, दोन प्रकारच्या घटना आता चालू लेटेस्ट घडलेल्या आहे. एक तनुश्री शिंदे नावाची मुलगी, मला माहीत नाही कोणी कोणी किती किती सोशल मीडियावरती आहेत नाहीत ते मला माहीत नाही. एक तर्फी प्रेमाच्या माध्यमातून तो मुलगा तिची छेडखानी करायचा, तिच्या मागे मागे फिरत असायचा. त्या मुलीने त्याला नाही म्हटलं तरी सुद्धा मागे मागे फिरत असायचा. त्याला शेवटी 6 महिन्याची शिक्षा झाली जेलमध्ये. त्या शिक्षेमधून तो सुटून आला आणि सुटून आल्यानंतर त्याने त्या मुलीवरती बदला घेतला. तिचा फार निगृण पद्धतीने तिचा मर्डर करण्यात आला, तिला मारून टाकण्यात आलं. ही आत्ताची गोष्ट आहे, आत्ताची चालूची घटना, 8च दिवस झाले. आणखी दुसरी घटना, एक महिला स्वतःचं घर सोडून गेली. आता जाईलच, भारत देश आहे, भारत देशामध्ये सगळ्यांची सत्ता आहे. भारतामध्ये मुली स्वतंत्र असणं आवश्यक आहे, मुली सुरक्षित असणं सुद्धा आवश्यक आहे. मग ती बाहेर गेली, ती एका मंदिरामध्ये गेली, देवळात गेली स्वतःचा आश्रय मागण्यासाठी. आणि देवळामध्ये 3 पुजाऱ्यांनी म्हणा किंवा 3 व्यक्तींनी तिचा बलात्कार केला. बाई म्हणजे साधारण छोटीशी मुलगी नव्हती, वयस्कर महिला होती. लोकांकडून असं ऐकण्यात येतं, अरे तिला जायची काय गरज होती, घर सोडून कशाला गेली, आमकं कशाला केलं, ढमकं कशाला केलं. अरे पण मला सांगा, भारतामध्ये एवढी न्याय व्यवस्था तयार झालेली असून सुद्धा या लोकांनी, या चंडाळांनी पाप करावे कसे. अगोदरच्या काळात सुद्धा तितकेच अपराध घडायचे महिलांवरती, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. महिलांना तिथल्या तिथे दाबून मारलं जायचं, तिथल्या तिथे. पण आज समोर येतं सगळं काही. आतापर्यंत एवढे लग्न कस काय टिकले, कारण बायांनी स्वतःचे तोंड बंद ठेवले म्हणून लग्न टिकले. ज्या दिवसापासून महिला बोलायला लागल्या तेव्हापासून फारकत्या सुरू झाल्या. समजलं.
मग याचा अर्थ समजतोय का? महिलांचा आवाज आधीपासून दाबण्यात आलेला आहे. ज्या वेळेला महिलेला स्वतःचं स्वतंत्र कळायला लागतं, स्वतःचा जीव करायला लागतो, स्वतःचा अधिकार कळायला लागतो, त्यावेळेला महिलेला समजतं स्वतःची मुलगी कशी असायला हवी. हे मी तुम्हाला सांगितलं सूर्यासारखी. मग तुम्ही म्हणाल घराच्या बाहेर माझ्या मुलीला मी जाऊ देणार नाही, पाय ठेवू देणार नाही. कुठपर्यंत? तुम्ही मेले तर मग काय होईल तुमच्या मुलीचं? शेजारचा वाचवायला येईन का? नाही. चुलता वाचवायला येईन का? नाही येत. कोणीच कुणाला वाचवायला ऐन वेळेला येत नाही. मग ती तिची लढली पाहिजे, ती तिची लढली पाहिजे, ती तिची उभी राहायला पाहिजे. झाशीच्या राणीला वाचवण्यासाठी तिचे वडील जिवंत नव्हते, झाशीच्या राणीचे पती जिवंत नव्हते, झाशीच्या राणीचे आजे चुलते पंजे कोणतेच नातेवाईक जिवंत नव्हते. ती स्वतः धामधक्कळपणे स्वतःसाठी उभी राहिली. आणि अशी प्रत्येक मुलगी या भारत देशात घडायला पाहिजे. आणि नवे भारताच्या बाहेर सुद्धा जर असे अपराध होत असतील तर जगभरामध्ये अशा मुली स्वतःसाठी त्यांनी लढा दिला पाहिजे. आणि याच्यासाठीच हे सगळं काही सांगणं आहे. कारण मला तिथे फोटो सावित्रीबाईंचा दिसला आणि महात्मा फुलेंचा दिसला, म्हणून सांगते आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी केलेली क्रांती असेल, वारंवार जे शासन सांगताय आणि जे लोक सांगतायत तेच दबून ऐकणारे महात्मा फुले नव्हते. अन्यायाविरुद्ध बोलणारे होते. भाऊ हे कशासाठी आहे? हे का आहे? आम्हाला दाबून मारण्यासाठी आहे का? तर नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तयार केला सत्यशोधक धर्म. कोणता धर्म? सत्यशोधक धर्म. आम्हाला काय शोधायचं आहे? आम्हाला अंधश्रद्धेचं जीवन नकोय, आम्हाला ढोंगी जीवन नको आहे, आम्हाला दांभिकतेचं जीवन नको आहे, तर आम्हाला सत्याचं जीवन हवं आहे. म्हणून सत्यशोधक धर्म हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापित केला. सत्यशोधक धर्मानुसार महात्मा ज्योतिबा फुलेंनी विवाह लावले. ब्राह्मणांना विवाहामध्ये बोलवण्याची आवश्यकता नाही. मंगलाष्टक महात्मा ज्योतिबा फुलेंनी तयार केले आणि सगळे ज्योतिबा फुलेंनी विवाहाची सुरुवात सत्यशोधक पद्धतीने सुरुवात केली. मला असं वाटतं पातोंडा नावाचं गाव आहे एक, मला तालुका आठवत नाहीये. त्या पातोंडा गावामध्ये आज सुद्धा विवाहाला ब्राह्मण आणि भटजींना बोलवलं नाही जात. सत्यशोधक धर्माच्या पद्धतीनेच एक महाराज आहेत, ते विवाह सत्यशोधक धर्माच्या पद्धतीने विवाह लावतात. आणि हा विवाह म्हणजे समानतेचा विवाह. ना पुरुष पुढे, ना स्त्री पुढे, ना स्त्री मागे, दोन्ही समतेने सोबत चालतील आणि त्यांचे विवाह एक साथ नांदतील, जिथे कोणत्याच पद्धतीचा प्रश्न निर्माण होत नाही. अशा प्रकारच्या विवाहांची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. अनेक प्रकारची क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. एक जरी पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंचं आपण आपल्या आयुष्यात वाचलं तर समजा आपल्या जीवनाचा उद्धार झाला. एक जरी पुस्तक, शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तक असेल किंवा कुठल्याही साधारणपेक्षा साधारण पुस्तक जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी तयार केलं आहे, त्या पुस्तकांचा संग्रह इथे असला पाहिजे. आणि मला असं वाटतं माझ्याकडे जे पुस्तक आहेत, मी सुद्धा मला असं वाटतं की आता दान करण्याची सुरुवात करावी, की ते संग्रह आपल्या इथे असायला हवे. आणि ज्यांना ज्यांना वाचण्याची आवड आहे त्यांनी ते वाचायला हवे. म्हणून माझ्याकडून सुद्धा मी इथे ते पुस्तकं देईल. ज्या मुलांना, ज्या तरुणांना, ज्या मुलींना महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुस्तकं वाचायचे असतील त्यांनी यावं आणि बोलावं. कारण ही क्रांती महात्मा फुलेंनी केली कुणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा कुणाचा पूर्णपणे आश्रय घेऊन, तर संत सावता महाराजांचा. संत सावता महाराजांचा आदर्श महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. महात्मा ज्योतिबा फुले हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या चळवळी लढल्या गेल्या. आणि तुमच्या आमच्या सारखे लोक आज अधिकाराने बोलू शकताय जिथे कुठेच बोलण्याचा अधिकार नव्हता. ही सगळी क्रांती घडलेली आहे आणि याची सुरुवात करणारे म्हणजेच वारकरी संत मांडियाळी. मग आता अशाच संतांना आणि अशाच महामानवांना कल्पनेची बाधाही व्हायला नको आणि अहंकाराचा वाराही लागायला नको. जगामध्ये घातक काय आहे? पैसा. जगामध्ये घातक काय आहे? अपराध. जगामध्ये घातक आहे अहंकार. अहंकार एवढा वाटोळं करतो, एवढा वाटोळं करतो की असं दुसरी कोणतीच गोष्ट वाटोळं करू शकत नाही. तेच नामदेव महाराज अभंगाच्या तृतीय चरणात अहंकाराचा वारा लागो राजसा. अहंकाराचा
अहंकाराचा वारा न लागो राजासा माझ्या विष्णुदासा भाविकासी. जितकेही त्या भगवंताची आराधना करणारे असतील, समाजाचं हित करणारे असतील, समाजाचं हित जोपासणारे असतील, त्या प्रत्येकाला कुणालाही अहंकाराचा वारा लागायला नको. बरं इतकंच नाही, आता संत किती किती उच्च विचाराचे आहेत. संत नामदेव महाराज म्हणतात, हे भगवंता, एखाद्याने भगवंताला चुकून माकून शिव्या जरी दिल्या असतील, तो नास्तिकही असला, त्याचं काही घेणं देणंही नसलं, एखाद्याचा रोडाने जाताना फक्त भगवंताचं नाव त्याच्या कानी जरी पडून गेलं, त्याच्यापासून तर प्रत्येकाचं कल्याण तू करून टाक. हे नामदेव महाराज शेवटच्या चरणात नाम म्हणे तया असावे कल्याण. नाम म्हणे तया असावे कल्याण. तया असावे कल्याण. नाम म्हणे तया असावे कल्याण. नाम म्हणे तया असावे कल्याण. नाम म्हणे तया असावे कल्याण. कल्याण. नाम म्हणे तया असावे कल्याण. ज्यामुखी निदान पांडुरंग. ज्यामुखी निदान पांडुरंग. कल्पनेचे बाधा नको कोणे काढी. कल्पनेचे बाधा नको कोणे काढी. ज्यामुखी निदान पांडुरंग. पांडुरंग रे. मुक्ती निदान पांडुरंग. हे रे नार नार नार
कल्पनेची बाधा नको कोणी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. त्या प्रत्येक व्यक्ती ज्याने चांगलं बोलत असताना, वाईट बोलत असताना, काही खोड्या काढत असताना, केव्हाही जरी कदाचित एक वेळेत जरी त्याच्या मुखातून पांडुरंगाचं नाव निघालं, नामस्मरण निघालं, तर त्याचा उद्धार कर, त्याचा कल्याण कर भगवंता. हे नामदेव महाराज अशा प्रकारचं दान, प्रसादाचं दान त्या ईश्वराच्या प्रती मागता आहे तुमच्या आमच्यासाठी. म्हणून ही संत मांदियाळी श्रेष्ठ आहे. आणि याचा असलेला हा सुवर्ण संघ म्हणजे संत सावता महाराज व त्याचबरोबर संत नामदेव महाराज यांची असलेली ही पुण्यतिथी, ज्या संतांनी आपल्यासाठी त्याग केलेला आहे, आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून मानसिक त्रासातून मुक्त करण्यासाठी. त्या संतांचे उपकार कधीही विसरू नका, कारण त्यांनीही आपल्यासाठी मागणी मागितलेली आहे. आता एक वेळेस हात वर करून त्या भगवंताचं आपण भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा आज आपण सर्वजण संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह जो आपल्या खर्ची बुद्रुक या गावामध्ये चालत आलेला आहे, सुंदर अशा सप्ताहाचं नियोजन आज जिथे झालेलं आहे. आजची परिस्थिती माझ्यासाठी फार वेगळी होती. स्वतःची पेटी लावणं वगैरे, पण खूप सुंदररित्या सगळ्यांनी सहकार्य केलं. प्रत्येक वेळेला माझ्या मोठ्या बहीण माझ्यासोबत असतात, जे या सगळ्या अरेंजमेंट बघत असतात. पण आजच नेमकं माझ्या मोठ्या बहीण जे आहेत त्यांचे पती सकाळी 5 वाजेला वारले. म्हणून ही सुद्धा फार दुःखद घटनाच म्हणावं, कारण अल्पशा वयामध्ये ते वारले. म्हणून माझ्या मोठ्या बहीण तिथे आहेत. पण आपलं असं आहे, खाता भगवंताचं नाव, गाता भगवंताचं नाव, कुणी असो किंवा नसो, पण भगवंताचं नाव कधी सोडायचं नाही, कधीच सोडायचं नाही. आणि अशा पद्धतीने मी भाग्यवंत म्हणते की कदाचित मी त्या ठिकाणी कीर्तन नाही करू शकली, पण संपूर्ण विश्वाची आमचे घरं इथे कीर्तन होते, तर मी असं समजते की माझ्या बापूंसाठीच मी ते कीर्तन त्यांना आजचं समर्पित करते. कारण कुणी वारल्यानंतर आम्हाला हे नाही चालत, आम्हाला ते नाही चालत, आम्हाला त्याच्या घरचं नाही आवडत, आम्हाला त्याच्या घरचं नाही आवडत, मग तुम्ही सुतक आहे, अमकं डमकं, हे आम्हाला चालत नाही. आम्ही वारकरी आहोत, आम्ही वारकरी संत मांदियाळीतले आहोत. खाता, बोलता, उठता, बसता आम्हाला भगवंताचं नामस्मरणच महत्त्वाचं आहे. म्हणून मरताना माणसाला काय म्हटलं जातं, रामनाम सत्य आहे. म्हणून कोणी जर म्हणत असेल आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, आम्ही असं सुतक मानतो, तसं सुतक मानतो, वारकरी संत मांदियाळी हे काही मानत नव्हती. आणि महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा हे काही मानत नाहीत. आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. अशा पद्धतीने आपण सर्वजण चालतो आणि या भगवंताचं नामस्मरण आपण म्हणूनच ते करत आहोत. आता जाता जाता मी नेहमी आई वडिलांचं महत्त्व एका कवितेच्या माध्यमातून सांगत असते. थोडक्यात मी तुम्हाला ती कविता सांगेल की ज्याचे कुणाचेही आई वडील असतील त्यांनी प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करायची आहे. बरं, का करायची आहे? ज्यांचे आई वडील नसतील त्यांनी आठवायचं आहे, पण ज्यांचे आई वडील असतील त्यांनी आठवून त्यांची सेवा करायची आहे.
तुझा जन्मदिवस हा सण माता पिताचं कारण. आपण वाढदिवस साजरा करतो की नाही? त्याच्यासाठी कारणीभूत कोण? का साजरा करतो? आई वडिलांमुळे. तुझा जन्मदिवस हा सण माता पिताचं कारण. केला तळहाताचा पाळणा बाळ होईल शिकून शहाणा. माय करी घरी काम बाप मोजे मेहनतीचे दाम. आई घरी राब राब राबते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. माझ्या चिंटूला हे खायला पाहिजे, माझ्या पिंकीला ते खायला पाहिजे. बाप मोजी मेहनतीचे दाम. वडील बाहेर जाऊन सकाळपासून मजुरी करतायत, शेती करतायत, हे करतायत का? तर लेकराने शिकलं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे. माय करी घरी काम बाप मोजे मेहनतीचे दाम. माय बापाने रागून मुलाला केले गुणाने निपुण. ज्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं रागवणं खाल्लं असेल ना, त्याला जगामध्ये लोकांचं रागवणं खाण्याची गरज पडत नाही. तुम्ही भाग्यवंत आहात जर तुम्हाला तुमचे आई वडील रागवत असतील तर. नेमकं आपले आई वडील आपल्याला म्हणतात तरी काय? बाळ नको करू सेवा, अरे नको बोलू जेवा. गरज नाही आम्हाला जेवायला सुद्धा नको विचारू. नको आम्हाला पकवान आणि लाडू, अरे वाटल्यास नको तू सांभाळू. तुला आम्हाला नाही सांभाळायचंय, नको सांभाळू. पकवान लाडू पण नको गाऊ घालू. आई वडिलांचं म्हणणं तरी काय? तू तुझा जग आणि ही दुनियादारी बघ. तुझा जग आणि ही दुनियादारी बघ. बरं इतकंच नाही, अशा त्या माय बापानं स्वतःची कंबर कसली, तू सुखी राहावा म्हणून स्वतःची हाडं घासली. उभं आयुष्य घालवलं स्वप्न करण्या तुझे साकार. लाखो जन्म घेऊनही फिटणार नाही त्यांचे उपकार. किती जरी जन्म घेतले तरी तू आई वडिलांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही. इतकंच नाही, आता पुढचे वाक्य नाटकीकरण करणाऱ्या भक्तांसाठी, जे घरातल्या आई वडिलांची सेवा करत नाही पण मंदिरामध्ये दिवे लावायला जातात, पण घरातल्या आई वडिलांना पाहत नाही, हे त्यांच्यासाठी बरं का. काय तर म्हणे मी भसतो समर्थ, काय तर म्हणे मी भसतो समर्थ. अरे वेड्या, आई वडिलांशिवाय तुझं जीवन आहे व्यर्थ. काय तर म्हणे मी भसतो श्रीराम, काय तर म्हणे मी भसतो श्रीराम. अरे आई वडीलच आहे चारी धाम. काय तर म्हणे मी महाकालचा भक्त, रोज सोमवारी स्टेटस, रोज सोमवारी महादेवाचे स्टेटस. काय तर म्हणे मी महाकालचा भक्त. अरे आई वडिलांमुळे आहे तुझ्या अंगात रक्त. हे कोणासाठी आहे? जे देवाची भक्ती करता पण घरच्या आई वडिलांना विचारत नाही ना, हे त्यांच्यासाठी आहे. दगडाला पूज, दान पेटीत सोन्याला बूज. दान कर, यज्ञ कर, धर्म कर, कर्म कर. तू ज्या ज्या धर्माला मानतो त्यानुसार सगळे नैतिक मूल्य कर. सगळं काही असून जर आई वडील नसतील तर समजून घे तू खरंच आहेस बेघर. त्या दिवशी तुझ्याकडे घर नाही. मुकुटमणी पुंडलिक, आई वडिलांचा तो लेक. मरेपर्यंत सेवा करी, त्याच्यासाठी पांडुरंग उभा विटेवरी. देव हवाय, देव हवाय. देव कुठे शोधू नका, आई वडिलांची सेवा तुमच्यासाठी देव तुमच्या दारात उभा राहील. जसा पांडुरंग का उभा आहे कमरेवरती हात ठेवून, पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय म्हणून वाट पाहत उभा आहे. अशी आई वडिलांच्या सेवेचं श्रेष्ठत्व आहे. आता त्यातही आईची अशी त्या माया, जिच्या पुढे आहे सगळं वाया. तिनेच घडविले छत्रपती शिवराया. आई सर्वात श्रेष्ठ. वारंवार सांगते आहे की आईनेच घडवलं छत्रपती शिवरायाला. अशीच एक आई, हृदय धरून विश्वास, संकटांचा करत नाश. तिनेच मला घडवलं म्हणून ही माई साहेब आहे खास. मला घडवणारी सुद्धा माझी आईच आहे. माझ्यामध्ये जितकी ही क्षमता असेल, जितके ही गुण असतील, ते सगळे कुठून कुठून माझ्या आईने माझ्यामध्ये भरलेले आहेत. हा तिचा दृढ निश्चयीपणा, ही तिची तगमग आणि तो तिचा आत्मविश्वास असलेला आहे. अशी असणारी माझी माता. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, राग सोड, द्वेष सोड, अधर्मापासून तोंड मोड. अरे दगडाचा देव सोड, आई वडिलांसमोर हात जोड. दुनियेची ही मोह माया आहे फक्त क्षणभर. दुनियेची ही मोह माया आहे फक्त क्षणभर. सगळं काही सोड आणि आई वडिलांची सेवा कर. आई वडिलांची सेवा कर, बाकी काहीच करू नका. एवढं जरी केलं तुमचं जीवन सफल आहे. तुमचं जीवन सफल आहे एवढं लक्षात घ्या.
पुनश्च एक वेळेस इथे उपस्थित असणारे तुम्ही सर्व सुज्ञ श्रोतेगण ज्यांनी मनापासून माझं संपूर्ण कीर्तन श्रवण करून घेतलं. हां, हळूहळू न बोलता चहा घ्यायची आहे. प्रत्येकाने न बोलता चहा घ्यायची आहे. सर्वांनी कीर्तन श्रवण करून घेतलं म्हणून तुम्हा सर्वांचे मी खूप खूप अशा मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आमचे असणारे मृदुंगाचार्य प्रकाशजी महाराज, त्याचबरोबर आमच्या गायनाचार्य दिदी, त्याचबरोबर आमचे आनंदीकर महाराज, त्याचबरोबर उपस्थित असणारे आमचे गायनाचार्य बाबा व त्याचबरोबर समस्त अशी असणारी ही टाळकरी मंडळी, भजनी मंडळी ज्यांनी आवर्जून माझं कीर्तन ऐकलेलं आणि मनापासून माझ्यावरती प्रेम करतात आणि त्यांना वाटतं की प्रबोधन समाजाचं झालं पाहिजे. हे खरे तत्त्व कमी भेटतात बरं गावांमध्ये, हे खरे तत्त्व कमी भेटतात आणि तुम्ही भाग्यवंत आहात की अशी मंडळी तुम्हाला लाभलेली आहे आणि त्यांच्या सोबतीत मी सुद्धा येऊ शकली म्हणून त्यांचे देखील खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर इथे असणाऱ्या आमच्या विनेकरीताई त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. सुंदर अशी असलेली आपली साऊंड सिस्टीम जी आपल्याला लाभली त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर आमचे चोपदार बाबा असतील व सर्व समस्त मंडळी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार व आमचे शूटिंगवाले दादा ज्यांनी खूप उत्तमरित्या जे नेहमी प्रत्येक कीर्तन मनापासून श्रवणही करता आहे आणि समाजाच्या प्रबोधनासाठी डिजिटल माध्यमातून प्रसारितही करता आहे म्हणून त्यांचे देखील खूप खूप आभार. सर्वात शेवटी जिने मला घडवलं, जिने मला उभारलं अशी असणारी माझी मार्गदर्शिका म्हणजेच माझी माता तिच्या चरणी मी साष्टांग दंडवत प्रणाम करते. कीर्तनाच्या माध्यमातून एखादा शब्द जर चुकला असेल, काही गडबडी झाली असेल, कोणत्या पद्धतीने एखाद्याला जर काही वाईट वाटलं असेल तर त्याच्यासाठी मी खूप खूप क्षमा मागू इच्छिते, क्षमा प्रार्थी आहे म्हणून लहान लेकरू म्हणून मला क्षमा कराल. व त्याचबरोबर आता आणखी एक सूचना, ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर आपण एक भजन घेऊ. काय घेऊ? भजनावरती सगळ्यांनी पावलं टाकायचे आहे. काय करायचं आहे? का नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. पण भगवंताच्या ठिकाणी जो नाचला त्याला समाजात नाचायची गरज पडत नाही म्हणून इथे पावलं टाकायचे आहे. भजन झाल्यानंतर राष्ट्रगीत होतं. हा माझ्या कीर्तनाचा नियम आहे की मी राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुणालाही जाऊ देत नाही. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुणीही जायचं नाही. पुनश्च एक वेळेस ज्या संतांच्या कृपेने आपण सर्वजण जमलेलो आहोत त्या संतांचं एक वेळेस भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय हरी मंडळी. जय हरी. उद्याचा कार्यक्रम श्री हरिभक्तपरायण कोमलसिंग महाराज खेडी भोकरकर यांचं 9 ते 11 कीर्तन होईल. उद्याची वारी श्री हरिभक्तपरायण सुरेश दोदू माळी यांच्याकडे आहे, याची नोंद घ्यावी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, चलो जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळी वाकुळे उत्तरे, क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध महाराज पुणे जिंकला. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैंजरा, क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिटासाठी प्रत्येकाने डोळे लावायचे आहेत. जितकेही शहीद गेलेले असतील, शहीद झाले असतील त्यांनाही श्रद्धांजली देऊया आणि जितकेही लोक वारले असतील त्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धांजली देऊया. डोळे बंद, प्रत्येक व्यक्ती डोळे बंद करेल. ओम शांती शांती शांती. सावधान, एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय